अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी मोगरे गावाने ग्रामपंचायतने आणि प्रदर्शन कमिटीने या ठिकाणी साध्य केलेला आहे। कालचाही शुभारंभ अतिशय धूमधडाक्यामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये आणि लोक सहभागातून अनेक शेती पूरक व्यवसाय करणारे खेळणेवाले हॉटेलवाले व्यवसायाचं या कार्यक्रमाचं आखीव नियोजन भरीव नियोजन या ठिकाणी आपल्याला दिसून आले। सर्वांनी शिस्तीचं पालन केलं। या ठिकाणी जी शेतकरी मित्रांनो, काही तांत्रिक अडचणीमुळे व्हिडिओ आपल्याला काढता नाही आला, पण आपण फोटो स्वरूपात मान्यवरांचे आपण सत्कार समारंभ दर्शकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय। आपण तांत्रिक अडचण दूर झाल्यास आपण व्हिडिओ कंटिन्यू करू मित्रांनो। ची सोय केली, लाईटची सोय केली, सर्व स्टॉल धारकांना या ठिकाणी जागा दिल्या, अनेक हॉटेलवाल्यांना आणि दुकानदारांना त्यांनी आवाहन केलं, त्या सगळ्यांच्या सोयी केल्या। त्यांनी या ठिकाणी आज आपण ग्रामपंचायत मोगरे पंचायत प्रतापभाऊ जाकेरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली कृषी व डांगी जनावरांचे भव्य प्रदर्शन हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला। त्यांच्यासोबत त्यांची पूर्ण ग्रामपंचायत सर्व गावकरी यांनी त्यांना मोलाची साथ दिली, त्यामुळे सगळ्यांचे आभार मानतो। आणि कोणत्याही शेतकऱ्याला कोणत्याही बैलजोडीवाला कुठलाही त्रास झाला नाही आणि होणार नाही याची काळजी संपूर्ण प्रतापभाऊ जाकेरे यांच्या टीमने घेतली। त्याच्यामुळे हा आपला प्रदर्शन सोहळा खूप सुंदर आणि छान झाला। या आपल्या कार्यक्रमाला या आपल्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय हिरामन दादा खोसकर साहेब आणि या तालुक्यातील सर्व पक्षीय आजी माजी पदाधिकारी आणि माझे वरिष्ठ ज्येष्ठ नेते मार्गदर्शक सर्व उपस्थित राहिले, त्यामुळे मी सगळ्यांचे नाव न घेता मी सगळ्यांचे आभार मानतो। तुम्ही सगळ्यांनी या कार्यक्रम यशस्वी होण्याची साथ दिली, एवढे बोलतो, माझे 2 शब्द संपवतो। यानंतर या डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचा हा समारोप या ठिकाणी संपन्न होतो। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा अध्यक्ष आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय हिरामनजी खोसकर साहेब, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते आदरणीय जनार्दन मामा माळी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय रघुनाथजी तोकडे साहेब, सर्व युवकांचं प्रेरणास्थान आदरणीय तुकारामजी वारगडे, मनसेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय संदीपजी किरवे, मनसेचे तालुका प्रमुख आदरणीय मूळचंदजी भगत, कार्यसम्राट म्हणून आज सर्व समाज यांच्याकडे मोठ्या आशेने पाहतो ते युवा नेतृत्व आदरणीय लकी भाऊ जाधव, या क्षेत्रातील अर्थात कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील सर्व मान्यवर अधिकारी, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, आता सर्वांचं नाव घेत गेलो तर माझा भाषणाचा सर्व टाइम तुमच्यात जाईल, त्याच्यामुळे सर्व माननीय अतिथी मंडळी सर्व कुशल मार्गदर्शनातून आजचा हा भाग्याचा दिवस आपल्या सर्वांना पाहायला मिळाला। ते आपल्या मोगरे गावचे तरुण तडफदार सरपंच आदरणीय प्रतापजी जाखेरे, उपसरपंच दत्तू गवारी, त्यांचे सर्व सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेविका, गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी, परिसरातून आलेले सर्व शेतकरी बांधव, बंधू आणि भगिनी, एक अतिशय चांगला आणि स्तुत्य उपक्रम असा या ठिकाणी संपन्न होतोय। खरं तर आपण कालही मी या माझ्या भाषणात सांगितलं होतं की भारतीय अर्थव्यवस्थेचा खरा कणा म्हणजे शेतकरी आहे, परंतु या शेतकऱ्याच्या पशुधनाला कुठेतरी महत्व प्राप्त व्हावं। ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाची अत्यंत अगदी पोटच्या मुलाप्रमाणे सर्व शेतकरी त्याची काळजी घेतात, त्या जनावरांचा त्यांच्या मालकांचा सन्मान व्हावा। जेवढं खाद्य परिवाराला
महिनाभरामध्ये लागत नाही तेवढं खाद्य जनावरांच्या पालन पोषणासाठी लागत असते. या निमित्तानं होत असते. कालही आपण सर्वांनी पाहिलं, कालपासून अगदी या पशुसंवर्धन विभागातील कृषी क्षेत्रातील सर्व मान्यवर अधिकारी, आधी क्लास 1 जे अधिकारी आहेत, सुपर क्लास 1 असतील, सर्व ही मंडळी सर्व कालपासून या ठिकाणी आहेत. आणि कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता त्या शेतकऱ्याला त्याचा न्याय मिळाला पाहिजे. संगोपन करणाऱ्या त्या शेतकऱ्याचा खरा यथोचित सन्मान झाला पाहिजे, म्हणून त्या शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांना, पशुधनांना योग्य प्रकारचा न्याय त्यांनी नंबरच्या क्रमांकाच्या माध्यमातून दिलेला आहे. आणि म्हणून जसं मी गावकऱ्यांचं कौतुक करतो तेवढंच कौतुक मी जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग आदी सर्वांचं करतोय. आमदार साहेब, या निमित्तानं सांगावं असं वाटतंय की तुमचा हात आमच्या सर्वांच्या डोक्यावर असला की आम्हाला 4 उड्या जास्त मारायला आनंद वाटतोय. त्याच्यामुळे तुमचाही हात आमच्या डोक्यावर राहू देत चला. अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही सर्व तुमच्या भरोशावर करत असतोय. आणि त्याच्यामुळं कालही तुमची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय होती, परंतु आता तुमची व्यस्तता, तुमचे कार्यक्रम आम्ही समजू शकतो. परंतु आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं अगदी खूप तुमचा व्यस्त प्रोग्राम होता, कार्यक्रम होता, तरी सुद्धा तुम्ही त्यातनं वेळ काढून आलात. ही सर्व तरुण मंडळी जी काम करते, खरं तर मोगऱ्यासारख्या गावामध्ये प्रदर्शन करणं तसं सोपं नाही. मोठ्या गावामध्ये, आम्ही घोटीसारख्या गावामध्ये हा उपक्रम राबवत असताना परिसरातून सर्व लोक दररोज तिथे येतात. परंतु मोगऱ्याला येणं म्हणजे फार मोठा वास्को द गामासारखा असा वळसा घालून येण्यासारखं आहे. परंतु अशाही ठिकाणी ही माणसं येतात, शेतकरी येतात, अधिकारी येतात आणि या तरुणांना प्रोत्साहन देण्याचं कार्य करतात. ते प्रोत्साहन जसं अधिकाऱ्यांकडून मिळत आहे तसं पदाधिकाऱ्यांकडून मिळालं पाहिजे. म्हणून अधिकारी आणि पदाधिकारी ज्यावेळेला एकत्र येतील त्यावेळेला मला वाटतं अशा प्रकारचे कार्यक्रम यशस्वी होतात, अशी मी प्रार्थना, विनंती आपण सर्वांना करतो. आणि अतिशय उपक्रम स्तुत्य आहे. पहिलं वर्ष आणि पहिल्या वर्षामध्ये सुद्धा प्रदर्शन भरून आपण ते संपन्न केलंय, यशस्वीपणे संपन्न केलंय. म्हणून मी गावचे सरपंच प्रतापजी जाखेरे, दत्तू पाटील गवारी, गोविंद जाखेरे, त्यांची सर्व टीम, खरं तर ते काही एकटे पात्र नाही या गोष्टीला, त्यांची पूर्ण टीम, आपण इथं पाहता ही सर्व टीम जी उभी ना, अगदी दिवस रात्र ते सर्व मेहनत करतात. सर्व गावकरी मंडळी त्यांना साथ देत आहेत. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या यशस्वीतेतून हा कार्यक्रम संपन्न झाला. आपल्या सर्वांची साथ, मोलाचं योगदान आपण सर्वांनी, परिसरातील लोकांनी, मान्यवरांनी दिलं आणि ते पुन्हा देत राहावं अशी प्रार्थना, विनंती आपल्या सर्वांना करतो. पुन्हा एकदा सर्व मान्यवर, सर्व अधिकारी मंडळी आदी सर्वांना धन्यवाद देतो. सर्व पशुपालकांना ज्यांचा नंबर आला त्यांचे आभार, त्यांचं अभिनंदन, त्यांना ते प्रोत्साहन भविष्यामध्ये मिळेल अशाही प्रकारचा आशीर्वाद या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा ग्रामपंचायत मोगरे, सर्व मान्यवर मंडळी, अधिकारी आदी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण. साहेब यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आज इगतपुरी तालुक्यातील मोगरा ग्रामपंचायत या ग्रामपंचायत माध्यमातून कृषी, पशुसंवर्धन व डांगे जनावरांचं प्रदर्शन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या तालुक्याच्या आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, माझे मार्गदर्शक माळी मामा, माझे सभापती ढोकळे साहेब, संदीप किरवे, या समाजाला अतिशय प्रेरणा देणारे, तरुणाला साथ देणारे आपले लक्कीभाऊ जाधव, उचंद मामा, तालुक्यात माझे तालुक्यात तसे दांडे मामा, माझे सभापती आमचे सहकारी चव्हाण साहेब, तसेच आमचे तरुणाचं स्थान, तरुणाला ऊर्जा देणारे आमचे तुकाराम भाऊ वारगडे, आमचे दुसरे जे माजी सरपंच याच्या उभाडीचे त्र्यंबक गोगलवड, संतोष भाऊ, सर्व व्यासपीठावर सगळी मंडळी, पशुसंवर्धन सगळे अधिकारी आणि खरोखर ज्यांनी कष्ट केले, गेल्या 1 महिन्यापासून प्रत्यक्ष मी बघतो. प्रतापभाऊ असेल, दत्तूभाऊ असेल, गोविंदजी असतील, सर्वच ही कष्टातून उभी केली या मंडळीनं. नवीन या ठिकाणी हा कार्यक्रम उभा केला आणि तो यशस्वी केला. सोपं नाही एखाद्या गावाला करून घ्यायचं, सोपं होत नाही. परंतु तालुक्यातून तालुक्याच्या बाहेर लागले सर्व जनावर, सर्व कार्यकर्ते, सगळे ज्येष्ठ मंडळी, त्यांना या ठिकाणी जागा करून देणं, त्यांना आधार देणं, त्यांना सगळं सोयी सुविधा करणं आणि त्याच्यातून यशस्वी करणं
परंतु खरोखर त्यांनी यशस्वी केलं. मी त्यांना ज्यावेळेस त्यांची भावना झाली आणि त्यांनी मला विचारलं, त्यांना मला सरपंच या एवढ्या मोठ्या कोपऱ्यामध्ये आपण यशस्वी करत होतो. कडक साहेब त्यांनी यशस्वी केलं. त्याला आपल्या ग्रामसेवकाची साथ, सर्व गावकऱ्यांची साथ, सर्व त्यांच्या ग्रामपंचायत बोर्डीची साथ. परंतु पशुसंवर्धनच्या अधिकाऱ्यांना मी सूचना करतो की या ठिकाणी डांगे आणि जनावरांचं फक्त इगतपुरी आणि परिसर असेल, मी शिन्नर असेल, शिन्नरचा काही भाग असेल, परंतु वस्तू जोपासली पाहिजे. खिराणी बैल असेल, आजच सुद्धा गाडी बैल शर्यतीमध्ये सुद्धा इगतपुरी आज अग्रेसर आहे. या वस्तू सांभाळणं म्हणजे सोपं नाही. एक मुलाला आपण सांभाळू शकत नाही, सांभाळपर्यंत आपल्याला किती अडचण होती. पण एवढी मोठी वस्तू सांभाळायची, त्याला जीव लावायची, त्याचं खाणं पिणं, त्याचं जोपासणं फार मोठं कठीण आहे. परंतु या कुठेतरी वस्तू टिकली पाहिजे, आपल्या परंपरा जोपासल्या पाहिजे. त्यासाठी पशुसंवर्धनच्या अधिकाऱ्यांनी तालुक्याला या ठिकाणी चालना देऊन आपलं सहकार्य मोलाचं आहे. पशुसंवर्धनाच्या माध्यमातून, कृषीच्या माध्यमातून आपला मंत्री, कृषी मंत्री या ठिकाणी तालुक्या आपल्या जिल्ह्याचा आहे. त्यांच्या माध्यमातून अजून काही कार्यक्रम या ठिकाणी उपक्रम राबवायचे असतील तर ते आदिवासीचं सुद्धा या ठिकाणी आम्ही आदिवासीच्या माध्यमातून काही या ठिकाणी हातभार लागेल का, त्या माध्यमातून आम्ही करू. मग अशीच सरांनी सांगितलं, पण सर मला कालचं आमंत्रण सरपंचांनी सांगितलं की तुम्ही आज या. मग सर आपण या ठिकाणी तेवढं बक्षीस समारंभाला या म्हणून आपण या ठिकाणी एक तास उशीर आल्याबद्दल मी सगळं गावकऱ्याकर, व्यासपीठावरच्या सर्व मंडळीकर मी दिलगिरी व्यक्त करतो की वेळेत आला. परंतु सकाळपासून साखरपुडे, लग्न कार्य आणि अनेक वस्तुशांती असल्यामुळे आपल्याला वेट करायला लागलं. परंतु नक्कीच जे काही सरांनी आयुष्य मांडला याला पुढे जाण्यासाठी, चालना देण्यासाठी जरूर ज्या ज्या माध्यमातून कृषी असेल, पशुसंवर्धन असेल, जिल्हा आदिवासी विकासच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिथं जिथं कार्यकर्त्यांना काही मदत लागेल त्या ठिकाणी 100% आम्ही मदत करू. हा कार्यक्रम सगळ्यांनी, गावकऱ्यांनी, गावच्या सगळ्या मंडळीनं, आजूबाजू सगळ्या शेतकऱ्यांनी यशस्वी केला. आणि जे काही आता 1 नंबर 2 नंबर मागच्या वेळेस मला वाटतं गोष्टीमध्ये पंचमंडळीच अडचणीत आली, खूप पंच अडचणीत आली आणि डॉक्टर पण अडचणीत आले. पण आज काही ती पाळी आली नाही. म्हणून त्या सगळं व्यासपीठात सगळं पंचमंडळीचं, डॉक्टर लोकांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि ज्या काही जनावरची निवड झाली ते सगळं जे पालक, जे काही मालक आहे त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. या एवढ्या अडचणीमध्ये आपण सर्वांनी जनावर सांभाळून त्यांचं सगळे पालन पोषण करून त्यांना काही जीव लावलं, त्यांना एवढी वस्तू उभी करायची म्हणजे सोपं नाही. बक्षीस किती मिळतं, काय मिळतं आपल्याला माहिती आहे. त्याला दिवसाला खाणं, रोजचं धुणं, त्यांचं जोपासणं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. माझं आपल्याला भाषा संपवतो. जय जय महाराष्ट्र. संपन्न होत असताना याची सांगता अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे, गोड होत आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी सर्वांनी शांततेचं सहकार्य केलं, शिस्तीचं पालन केलं आणि प्रदर्शनाची जी आचारसंहिता असते ग्रामीण भागामध्येही त्या आचारसंहितेचे आपण सर्वांनी पालन केले. याबद्दल कमिटीच्या वतीने मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपल्या साक्षीने, आपल्या शुभ हस्ते आणि आपल्या उपस्थितीने या ठिकाणी संपन्न होईल. या ठिकाणी विजेत्या पशुपालक शेतकरी बांधवांचा गौरव या ठिकाणी संपन्न होणार आहे. मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या पशुधन विकास अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वरी भांड मॅडमला विनंती करतो की त्यांनी पुढील समालोचन आपण करायचं आहे. आणि आमदार साहेबांना मी विनंती करेन की ग्रामीण भागामध्ये हा प्रदर्शन जे झाला, हा सोहळा आणि हा गौरव हा या मराठी मातीचा होता, या पशुपालकांचा होता. हा सोहळा त्या बळीराजाचा गौरवाचा सोहळा आपल्या सर्वांच्या येण्याने, उपस्थितीने आणि मार्गदर्शनाने यथासांग पार पडला. मी आपल्या पशु प्रदर्शनाचे बक्षीस वितरण सोहळ्याचे नामकरण
जे क्रमाने करते सर्वात आधी सर्व डांगी बैल गटातील जो चॅम्पियन बैल ठरलेला आहे श्री भाऊसाहेब कचरू भोसले राहणार धामणी तालुका इगतपुरी यांनी आपलं बक्षीस स्वीकारण्यास यावं अशी त्यांना विनंती करते. यानंतर डांगी अ गटातील प्रथम विजेता श्री मधुकर कारभारी ढोणर मान्यवर आदरणीय व्यासपीठ यांच्यातर्फे त्यांचा सन्मान होत आहे. द्वितीय विजेते जालिंदर निवृत्ती हगवणे टहाकारी तालुका अकोले. तृतीय विजेते डांगी अ गटातील श्री हरिदास महादू गवळी बोरडेंबा तालुका इगतपुरी. पुढील गट डांगी दोन दात या गटातील प्रथम विजेते श्री मसू भोरू गावंडे पिंपळगाव नागनिंदे तालुका अकोले. द्वितीय क्रमांक मिळवलेला बैल ज्यांचा आहे ते श्री मधुकर कारभारी ढोणर राणा शमशेरपूर तालुका अकोले यांनी कृपया उपस्थित राहावे. तृतीय क्रमांक मिळवणारे श्री संतोष कारभारी गाढवे राहणार धामणगाव तालुका इगतपुरी यांनी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह घेऊन आपले बक्षीस स्वीकारावे. पुढील गट डांगी 4 दात श्री धोंडीबा किसन बिन्नर राहणार केळी रुमनवाडी तालुका अकोले. श्री धोंडीबा किसन बिन्नर. पुढील गट डांगी 6 दात श्री भाऊसाहेब राजाराम घोटे धामणी तालुका इगतपुरी यांच्या बैलाचा 6 दात या गटामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. द्वितीय क्रमांक विजेते बैल ज्यांचा आहे ते श्री नामदेव एकनाथ वाघमोडे नांदगाव तालुका जव्हार. तृतीय क्रमांक डांगी गोपालक गट वाढोली तालुका त्र्यंबकेश्वर. गटातील विजेत्यांनी कृपया व्यासपीठाजवळ यावे. डांगी 8 दात श्री भाऊसाहेब कचरू भोसले धामणी. द्वितीय क्रमांक श्री हौशीराम भाऊ किरवे मुथाळणे. आठ दात डांगी श्री भाऊसाहेब कचरू भोसले धामणी तालुका इगतपुरी. व द्वितीय क्रमांक श्री हौशीराम भाऊ किरवे मुथखेल तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर. पुढील गट आहे डांगी कालवड. यातील प्रथम क्रमांक विजेती कालवड आहे श्री दत्तू तुकाराम कोकणे राहणार शेरणखेल तालुका अकोले यांची. द्वितीय क्रमांक मिळवणारी कालवड श्री ज्ञानेश्वर वाळू कडू.
थोडं इकडे सरकून घ्या. तृतीय क्रमांक श्री ज्ञानेश्वर विठोबा कासार, शेरंखेल, तालुका अकोले. पुढील गट आहे डांगी गाभण गाईचा गट. यात ज्या गाईचा प्रथम क्रमांक आलेला आहे ते गाई मालक आहेत श्री करण भाऊसाहेब भोसले, राहणार धामणी, तालुका इगतपुरी. द्वितीय क्रमांक श्री मुकुंद विठोबा भोसले, राहणार धामणी. व तृतीय क्रमांक मिळवलेला आहे श्री तुकाराम लक्ष्मण गाढवे, राहणार धामणगाव, इगतपुरी यांच्या गाभण गाईने. प्रथम क्रमांक डांगी गाभण श्री करण भाऊसाहेब भोसले, द्वितीय क्रमांक श्री मुकुंद विठोबा भोसले व तृतीय क्रमांक श्री तुकाराम लक्ष्मण गाढवे. पुढील गट आहे डांगी दुभती गाय. डांगी दुभती गाय या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी गाय आहे श्री संपतराव गोपाळ वाजे, राहणार खेड, तालुका इगतपुरी यांची. द्वितीय क्रमांक श्री बहिरू भिका वारुसे, राहणार दुबेरे, तालुका सिन्नर. प्रथम क्रमांक संपतराव गोपाळ वाजे, द्वितीय बहिरू भिका वारुसे. कृपया श्री तुकाराम लक्ष्मण गाढवे यांनी आपलं सन्मान चिन्ह व्यासपीठावरती विराजावे. श्री धीरज गोरख भगत, राहणार बोरटेंबे, तालुका इगतपुरी. पुढील गट आहे खिल्लार या प्रजातीतील श्री विलास हरी गोईकने, राहणार तळोग. द्वितीय क्रमांक श्री भास्कर भैरू जाखेरे, कृपया त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठावर यावे. श्री भास्कर भैरू जाखेरे. तृतीय क्रमांक आहे श्री चंद्रकांत सुखराज आडोळे. तृतीय क्रमांक चंद्रकांत सुखराज आडोळे, राहणार बोरटेंबे. चला आता खाली या. श्री पांडुरंग अहिलाजी जाखेरे, राहणार मोगरे यांची डांगी कालवाडीला उत्तेजनार्थ प्रशस्ती पत्रक देण्यात येत आहे. त्यांच्या गुणीजनांच्या अधिकाऱ्यांच्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आपली सुंदर आणि देखणी जनावरं या ठिकाणी आपण घेऊन आलात आणि आपण बक्षिसाला पात्र झालात
कमिटीच्या वतीने ग्रामपंचायत मोगरे आणि गावाच्या वतीने या ठिकाणी आपण संपादित केलेला आहे आणि म्हणूनच हा सर्वांग सुंदर कार्यक्रम आपल्या उपस्थितीने पार पडला. सर्वांनी शांततेचं सहकार्य केलं. प्रदर्शन कमिटीने अतिशय आखीव रेखीव आणि भरीव स्वरूपाचा हा प्रदर्शन सोहळा या ठिकाणी संपन्न केला. सगळ्यांची चोख व्यवस्था केली. आव्हान केल्याप्रमाणे सर्वजणांनी येऊन या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शन कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वांना धन्यवाद. बक्षीस वितरणाचा हा कार्यक्रम संपन्न झाला असं या ठिकाणी मी जाहीर करतो. जय हिंद, जय भारत. रे बाळ्या मामा तो पुस्तक